नमस्कार मित्रांनो, मी अजय शिंदे तुमचं स्वागत करतो माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये. आता वाजलेत 7 आणि आम्ही नवी मुंबईमधून निघालो आहे. एक्झॅक्ट 7 वाजलेत आणि आता पहिलं कुठे जातो ते सांगतो आहे. आता आम्ही चाललो आहे रत्नागिरीच्या दिशेनं. ॲक्च्युली 5 वाजता निघायचं होतं, पण आता वाजलेत मला वाटतं 7 वाजलेत, म्हणजे 2 तास उशीर झाला आहे. म्हणजे आज दुपारच्या उन्हामध्ये बाईक चालवावी लागणार आहे आणि ऊन एवढं कडक आहे की काल जेव्हा लंच ब्रेकमध्ये बाहेर आलेलं तेव्हा असं वाटलेलं की भाई ट्रिप कॅन्सल करावी की काय. ॲक्च्युली उशीर नसता झाला, पण आम्ही हा प्लॅन कॅन्सल केला होता, ड्रॉप केला होता प्लॅन की नाही जायचा. आणि त्याच्यानंतर परत काल पण नाही, परवा संध्याकाळी ठरवलं की जायचं. त्याच्यामुळे अजिबात प्रिपरेशन करायला वेळ नाही भेटला आणि त्याच्यामुळे मग सगळा गोंधळ झाला. आज सकाळी उठून आम्ही जॅकेटचे प्रोटेक्टर्स वगैरे लावले, त्याच्यामुळे खूप जास्तच उशीर झाला. तर भेटूया हायवेला. स्टे ट्यून, पूर्ण व्हिडिओ पहा. सकाळी सकाळी एवढा भारी सनराईज बघायला भेटला आहे, पण हा समोर दिसणारा सनराईज मला टेन्शन देतो आहे की भावा, तू मुंबईमधून बाहेर निघायला उशीर केला आहेस, आता तुला ट्रॅफिक लागणार. खूप सुंदर दिसतं आहे, प्रॉपर गोल दिसतं आहे आणि इंटेन्सिटी त्याची एवढी लो आहे की पूर्ण गोल बघता येतो तो. नाहीतर आपल्याला कधी सूर्याचा शेप असा बघता येत नाही. सनराईज आणि सनसेटच्या वेळेसच बघायला भेटतं. आता मुंबई गोवा हायवेला लागलो आहे. पनवेल आताच मागे सोडला आणि आता मी जवळ कुठे आय थिंक मी कर्नाळ्याच्या इथं कर्नाळ्याच्या इथंच आहे. कारण कर्नाळ्याचा तो सुळका तुम्ही वरती बघू शकता. तो जयत रे जयत मूवीमध्ये जो दाखवला आहे, लिंगोबाचा डोंगर भाळी गेला, ठाकर गडी तिथं कधी नाही गेला. त्या आयकॉनिक मूवीचं शूटिंग इथं झालेलं आणि त्या मूवीमध्ये त्याला जो डोंगर चढायचा असतो तो हाच लिंगोबाचा सुळका. ही ट्रेन पण कोकणात चालली आहे आय थिंक. ओ फक, ट्रेन बघायच्या खड्डा मिस केला. वाव, सच ऑसम व्ह्यू बेबी. आता जवळपास 10:15 वाजलेत आणि आम्ही आता मानगावच्या जवळपास कुठेतरी आहे. मला वाटतं आता जो खराब रस्ता होता, थोडासा रोड पॅच तो संपलेला आहे. आणि रस्ता खराब असल्यामुळे मी पण काय ब्लॉग वगैरे केला नाही. नाश्ता झालेला आहे, मोठसानी कॉफी पिलो आहे आणि आता पुन्हा रोडला लागलं आहे. पण आता हळूहळू ऊन जाणवायला लागेल. अजून तर जाणवत नाही, पण लागेल हळूहळू. अरे बापरे, हे कपल आणि त्यांनी छोटंसं बाळ पण आणलं आहे बाईकवर आणि ते एका साईडला बसलं आणि त्या बाळाला पकडून चाललं. खूप रिस्की आहे ना हे. आणि ते लोक जवळून आले तसं वाटत नाही, कारण त्यांच्या बाईकवर बरंचसं लगेज पण आहे. म्हणजे ते लोक मुंबईवरूनच आले असतील कदाचित. हा रस्ता तर मला माहिती आहे पोलादपूरपर्यंत असाच आहे. पोलादपूरपर्यंत रस्ता चांगला आहे, पण पोलादपूरपासून पुढे मग कशी कंडिशन आहे रस्त्याची ह्याची काहीच आयडिया नाही मला. गुगल मॅप्सने 8 तासाचा रस्ता दाखवला आहे. ज्याप्रमाणे मी बाईक चालवतो, जेवढे ब्रेक घेतो त्यानुसार मला 10 तास तरी लागतील. मी सकाळी 7ला निघालो आहे. संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत जरी रत्नागिरीला पोहोचलो तरी भरपूर होईल. आय होप मी पोहोचेन. मी विचार केलेला की चिमू थांबायला सारखं ब्रेक घ्यायला लावेल, पण चिमू ब्रेक घ्यायला नाही लावत आहे. माझंच डुंगण दुखतं आहे सारखं. डुंगण दुखल्यावर थांबा, वॉशरूमला थांबा, ब्रेकफास्टला थांबा. अजून 150 किलोमीटरसुद्धा गाडी चालवली नाही आणि 150 किलोमीटरमध्ये मला वाटतं जवळपास 4 ब्रेक झाले. बघू, जर इथून पुढे रस्ता चांगला असेल तर मग जेवढे कमी होतील, म्हणजे जेवढे होतील तेवढे कमी ब्रेक घेईल. आता इथून सरळ पोलादपूरलाच ब्रेक घ्यायचा टार्गेट ठेवलं आहे. पोलादपूरपर्यंत थांबणार नाही. 70-80 किलोमीटर असेल पोलादपूर इथून. म्हणजे 1-1.5 तास पकडून झाला. आणि आता जवळपास मी 90-100च्या स्पीडला बाईक चालवत आहे. 90-100च्या स्पीडला बाईक चालवताना माईकमध्ये आवाज कसा येतो आहे हे मला माहिती नाही, आता बघावं लागेल. कारण मला तरी हेल्मेटमध्ये खूप जास्त विंड नॉईज येतो आहे. मग माईकमध्ये तेवढाच विंड नॉईज रेकॉर्ड होतो आहे की कमी होतो आहे ते एकदा बघावं लागेल. भाई साहब, मानगावला थोडीशी ट्रॅफिक लागली की चिडचिड व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यात आता वरून उन्हाचं थोडंसं गरमी जाणवायला लागली.
असं तर बाईक चालवतोय तर एवढी जाणवत नाही, पण जर उभं राहिलं की वरून चटके बसतात उन्हाच्या आणि खालून बसतात इंजिनचे. त्याच्यामध्ये ट्रॅफिक लागली होती थोडीशी मानगावला, थोडीशी म्हणजे कमीच होती तशी. पण त्या 10 मिनटाच्या ट्रॅफिकमधून बाहेर निघून असा मोकळा रोड दिसल्यावर असं वाटतंय वा, हेच सुख काय ते हेच. सुखाची व्याख्या काय तर ट्रॅफिकमधून बाहेर निघाल्यावर हा असा रस्ता भेटा. इथे काय एवढं महिला मंडळ काय जमलं आहे, काय बचत गटाची मीटिंग वगैरे होती की काय? अच्छा, बरेच लोक आहेत इथे. काय मार्केट वगैरे आहे का? अच्छा, ऑटोवाले सगळे इथेच आहेत. पण ते महिला बचत गट तिकडून कुठून आला? अच्छा, एखादी यात्रा वगैरे असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल. काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती तर त्याच्याशी रिलेटेड एखादा कार्यक्रम असू शकेल. मोकळ्या रस्त्याचं सुख जास्त माझ्या नशिबात नव्हतं वाटतं, कारण आता पुन्हा ट्रॅफिक चालू झालं. ॲक्च्युली हे मुंबई गोवा हायवेचं काम चालू असल्यामुळं हा प्रॉब्लेम होतो आहे. हा रस्ता जेव्हा होईल ना कंप्लीट तेव्हा हा मक्खन गोव्यापर्यंत मग असं गोलीसारखं जाता येईल. हा जो रोड आहे ना आता असाच मक्खन रस्ता पोलादपूरपर्यंत आहे आणि हा माझा सगळ्यात आवडता पॅच आहे. हा म्हणजे अजून पुढे बाकी आहे, पण इथून जो चालू होतो तो पोलादपूरपर्यंत असाच रस्ता आहे. आणि इकडे आल्यावर जेवढं भारी वाटतं ना, असं वाटतं की भाई ही गाडी तर कमीच पळते. जर एखादी स्पोर्ट्स बाईक असती ना तर 100+ स्पीडला लिंक करताना एवढी मजा आली असती ना, तसं या बाईकवर पण मला कॉन्फिडन्स वाटतो. मी आरामात 100+ला इकडे लीन वगैरे करतो बाईक. पण आज माझ्यासोबत आमची पॅसेंजर प्रिन्सेस पण नाही आणि लगेज पण आहे, त्याच्यामुळं थोडंसं मी हळूच चालेल. हळू म्हणजे एवढं पण हळू नाही चालणार, वेळेत पोचायचं आहे. त्याच्यामुळं एक 90चा ॲव्हरेज पकडून चाला. आता पोलादपूर सोडून खाली आलो आहे आणि आता वाजलेत 11:30. आणि पोलादपूरपासून खाली माझी पहिलीच वेळ आहे, म्हणजे बाईकवर पहिली वेळ आहे. मी आधी 2 वेळा आलेलो आहे आणि त्यालाही बराच वेळ झाला आहे. म्हणजे मी शाळेत असताना एकदा गणपतीपुळ्याला गेलो होतो तेव्हा आलो होतो आणि त्याच्यानंतर एकदा आय थिंक रत्नागिरीच्या पुढे कुठेतरी गेलेलो तेव्हा आलो होतो. म्हणजे 2 वेळा आलेलो आहे मी या रस्त्याने, पण तेव्हा रस्ता वेगळा होता, आता वेगळा आहे. चला बोगद्यात एंट्री करूया. अरे अंदर दिसतंय आतमध्ये. अच्छा, आतमध्ये एंट्री केल्यावर दिसेल का? ओके, आतमध्ये एंट्री केल्यावर वेगळंच चित्र दिसतंय. बोगद्यामध्ये काय स्पीड लिमिट वगैरे तसं हळूच जाणार आहे मी, कारण बोगद्यामध्ये पण खड्डे वगैरे असण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. काय म्हटलीस? हां, आमची पॅसेंजर प्रिन्सेस म्हणते की थंड थंड वाटतं. आता आतमध्ये पाणी आणि आपण आता डोंगराच्या कुशीत आहे, थंड तर असणार ऑब्व्हियसली, पण छान वाटतं ॲक्च्युली. असं वाटतं आहे मी जॅकेटची झिप खोलू आणि थंड हवा घेऊ आतमध्ये, कारण भारी वाटते. वरून पाणी पण टपकतं आहे. हां, थोडी हवा लिया जाय. जॅकेटच्या झिप खोलून थोडीशी हवा घेतो आहे मी. गार वाटतं, थंड वाटतं आहे, कारण आता परत बाहेर जाऊन उन्हात तापायचं आहे. आता खेड क्रॉस करून खाली आलो आहे आणि एका घाटाला सुरुवात झाली आणि मला वाटतं हाच तो भोसते घाट. ओ भाई, एकदम स्टीप टर्न आहे. ठीक आहे, आय वॉज नॉट रेडी फॉर दिस टर्न, त्यामुळे मी हाय गिअरमध्ये होतो आणि अचानक अशी शार्प टर्न आला. ठीक आहे. हां, तर सांगत होतो हा भोसते घाट. भोसते की भोसते, आता ह्याला प्रोनाऊन्स कसं करायचं याच्यासाठी मला वाचावं लागेल कुठेतरी. भोसते किंवा भोसते असं काहीतरी लिहिलेलं असेल तर. मला वाटतं त्या पुण्यातल्या भोसरीनंतर हाच घाट फेमस असेल, भोसते. तसं हा जो भोसते घाट आहे हा छान आहे, घाट सुंदर आहे आणि टर्न पण चांगले आहेत, रस्ता पण चांगला आहे. ॲक्च्युली खड्डे वगैरे नाहीत, तो एक मेन होता. पण आमच्या आंबेनळी घाट एवढ्या ट्विस्टीज नाही आहेत इथे. आंबेनळी घाटात जी मजा आहे ते ट्विस्टीजमध्ये. हर एक 15 मीटर 20 मीटरावर तुम्हाला असं एक शार्प टर्न बघायला भेटेल आंबेनळी घाटात. इथून चिपळूण 30 किलोमीटर आहे. रत्नागिरी किती किलोमीटर आहे? आपल्याला जायचं आहे रत्नागिरीला जांभुर्डे गवलेवाडी स्टॉप. ओके, इकडची जी खालची गावांची नावं आहेत ती वाचत चाललं आहे, कारण मला ही इंटरेस्टिंग वाटतात खूप नावं. मागे एक नाव काहीतरी होतं पाष्टेवाडी, भारी आहेत. मस्तपैकी परशुराम घाटाच्या सुरुवातीलाच कोकम सरबत पिलं आहे आणि रिफ्रेश होऊन आता घाटाला सुरुवात केली आहे.
भारी आहे घाट तसा, गाडी पळवायला पण चांगला आहे. ही खाली दिसते ती नदी कोणती आहे? इकडच्या नद्या ॲक्च्युली ज्या कोकणातल्या आहेत ना, त्या जेव्हा घाटावरून येतात तेव्हा खूप उखळत्या नद्या असतात, उथळ असतात, खूप वेगाने पाणी वाहतं. आणि जेव्हा अशा खाली सपाटीला येतात तेव्हा शांत वाहतात आणि पाणी तुंबलेलं असतं. या नद्या ॲक्च्युली खाली ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना कामाला येतात, पण जेव्हा हे पाणी घाटावरून वाहून येतं वरून, त्या शेतकऱ्यांना अजिबातच फायदा होत नाही या पाण्याचा. कारण आता जर आमचंच एक्झाम्पल घेतलं तर माझं गाव घाटावर आहे, तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस आमच्या गावी पडतो. पण जर पावसाळ्याचे 4 महिने सोडले तर आमच्या गावी बाकीचे 8 महिने शेतीसाठी पाणी नसतं आणि 2-3 महिने तर पिण्याच्या पाण्याचे पण वांदे असतात. आणि याच्या उलटं जर बघाल तर दुसरं म्हणजे तिकडे वाई साईडला पाऊस कमी पडतो, पण त्यांना पावसाचं पाणी जे वरून वाहून आलेलं असतं ते खालच्या धरणांमध्ये पाणी त्यांना 12 महिने वापरायला भेटतं शेतीसाठी. आणि कोकणात भले चला इकडे तर सपाटीलाही पाऊस पडतो, पण इकडच्या लोकांनाही शेतीसाठी पाणी मला तरी वाटतं की 12 महिने पुरत असेल. ॲटलिस्ट जी गावं नदीच्या काठी आहेत त्यांना तर भेटतच असेल. चिपळूणमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता चिपळूणमध्ये आलो आहे. चिपळूणपासून मला वाटतं जवळपास एक अजून 90 किलोमीटर आहे रत्नागिरी. चिपळूणमध्ये एक्सप्लोअर करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. मी 2-3 बघितल्या होत्या जेव्हा गुगल केलेलं तेव्हा, म्हणजे जेव्हा आयटिनरी बनवत होतं तेव्हा. पण आता कदाचित मी जाताना थांबेन चिपळूणला, त्यामुळे आता तरी स्किप करतो आहे. कारण माझा या राईडमध्ये मेन टार्गेट असणार आहे मालवण, तारकर्ली आणि रत्नागिरी. त्याच्यातला पहिला स्टॉप माझा असणार आहे रत्नागिरीला. हे मी तुम्हाला सकाळपासून कमीत कमी 10 वेळा सांगितलं आहे. ठीक आहे, हे चिपळूण आहे. हे एवढंच आहे का चिपळूण, की मोठं शहर आहे? मला वाटतं एवढंच असेल, म्हणजे अजून असेल पण दिसतंय तरी एवढंच. ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यामुळं गाड्या थांबवलेल्या आहेत ट्रॅफिक पोलिसांनी. ओके, थोडीशी सावलीत येऊ द्या आम्हाला, आम्ही थांबू. काका जाऊ द्या काका. चला, एक साईडने ट्रॅफिक सोडलेली आहे. हा पार्ट उचललेला आहे ब्रिजचा. तुम्हाला दिसला की नाही मला माहीत नाही, बट पोलीस होते म्हणून मी काय थांबलो नाही जास्त. एक तर आपल्याकडे नाही लायसन्स आहे, त्यात पोलिसांच्या समोर पटेल नाही करायची. ओके, म्हणजे या ब्रिजचं काम पूर्ण झालं तर चलो स्किप, चिपळूण स्किप मारायचं, वरच्यावर गोली जायचं निघून, बरं होईल. आता जसं जसं दुपार वाढत चालली आहे, दुपार होत चालली आहे ना, तसं तसं प्रॉब्लेम व्हायला लागलेत. एकतर उन्हाच्या झळा लागत होत्या सुरुवातीला, आता उन्हाच्या झळा कमी झाल्यात, उन्हाचा तडाखा लागायला लागला. वरून तापतं आहे, खालून इंजिनची हीट, पाय दोन्हीकडून भासत आहेत, त्यात रस्तासुद्धा गरम झाला आहे. दुसऱ्याकडे काय प्रॉब्लेम नाही, हाच प्रॉब्लेम आहे की आता गरमी खूप जास्त व्हायला लागली. त्यामध्ये पण अप्पर बॉडी सेफ आहे, जॅकेटला बऱ्यापैकी मेस असल्यामुळं वरती गरम नाही होत आहे, पण खाली पाय भाजून निघत आहेत. एवढी जाड जीन्समधून पण हीट आतमध्ये फील होते माझ्या पायांना. थँकफुली मी एखादी पातळ कॉटनची पॅन्ट वगैरे किंवा ट्रॅक पॅन्ट वगैरे नाही घातली. बेटर सेफ्टीसाठी मी नेहमी अशी जाड जीन्स घालतो. तसं रायडिंग पॅन्ट घ्यायला पाहिजे, पण रायडिंग पॅन्ट मला आवडत नाही, खूप जास्त हेवी आणि ते वेगळं सगळं घेऊन फिरायला मला चालायलासुद्धा डिस्कम्फर्ट होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी जीन्सच प्रिफर करतो. आता सेफ्टी थोडी कमी आहे याच्यामध्ये, बट ठीक आहे, थोडा कम्फर्ट आहे. आता रत्नागिरीच्या जवळ पोचलो आहे. इथून मला वाटतं रत्नागिरी 20-25 किलोमीटर उरले फक्त. आणि मी हायवे सोडून हा एक आतला जो रोड आहे त्या रोडने चाललो आहे. एक सरळ रोड होता जो हायवेने सरळ जाऊन मग पुन्हा राईटला रत्नागिरीला कनेक्ट होणार होता, पण तो रस्ता खराब आहे असं सांगितलं, त्याच्यामुळे मग मी आपल्या रोडने आलो आहे. आपला रोड छान आहे, मागे थोडा घाट होता, स्टीप टर्न होते, तो सोडला तर बाकी हा रस्ता चांगला आहे. तो त्या खराब हायवेने जाण्यापेक्षा आतून आलेलं बरं. थोडा स्पीड कमी राहील, पण ॲटलिस्ट चांगला रस्ता, खड्डे वगैरे कमी होते. तर खड्डे कमी असतील तर तेवढं टायरनेसुद्धा कमी वाटेल, जास्त टायर वाटणार नाही. लेट्स सी. एकदा रत्नागिरीला पोचतो, मग तिथे थोडंसं पहिलं तर झोप घ्यावी लागेल, कारण काल रात्री हार्डली 3 तासाची झोप झाली आहे. त्यात रात्री पोटभर जेवलोही नव्हतं. त्याच्यामुळे पहिलं तर जेवणावर ताव मारणार आहे तगडा, आणि मग जाऊन झोपणार, 2 तास झोपणार. जेव्हा जाग येईल तेव्हा येईल. आज संध्याकाळी जमलं तर रत्नागिरी एक्सप्लोअर करणार. आज संध्याकाळी नाही जाग आली
तर मग उद्या सकाळी आणि उद्या संध्याकाळी रत्नागिरी एक्सप्लोर करून मग स्टेला मालवणला जाणार. आणि हे खूप सुंदर रोड आहेत यार. इकडे जर हे खूप सुंदर रोड आहेत यार. इकडे जर पावसाळ्यात आलं ना, आता तर हे तुम्हाला असं पिवळं पिवळं दिसतं आहे, गवत पूर्ण वाळलेलं आहे. पण जर पावसाळ्यात याल तर हे सगळं इकडे आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला हिरवं बघायला भेटेल. आणि त्यात धुकं असण्याची शक्यता आहे इकडे. आमच्याकडे घाटावर तर धुकं नेहमी असतं. पावसाळ्यात 4 महिने चालतं, तुम्ही दिवस रात्र कधी चालतं तुम्हाला धुकं दिसेल. पण पावसाळ्यात हो असे सडन स्पीड ब्रेकर आहेत, त्यांच्यामुळे थोडासा त्रास होतो आहे. पण आतल्या रोडला स्पीड ब्रेकर मॅन्डेटरी आहेत. हे जर स्पीड ब्रेकर नसले तर आपण इकडून गोलीसारख्या गाड्या चालवणार आणि मग जनावर येतात मध्ये, माणसं रस्ता क्रॉस करतात, एकदम तरी तोडणार आपण. त्याच्यामुळे हे आतल्या जे रोड्स आहेत जे गावांना जोडतात त्यांना स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे. फायनली रत्नागिरीमध्ये पोहोचलेलो आहे. मग आता आल्याला लंच केलं. मत्स्य म्हणून एक छान रेस्टॉरंट आहे, तिथे फिश थाळीवर आडवा हात मारला आहे मी तर. सुरमई आणि पापलेट दोन्ही सटकून आणलेत. आणि आता चाललो आहे फेमस मिऱ्या बीचवरचं ते जहाज जे आलं होतं कोणत्या तरी वादळानं, ते बघायला. तर इंस्टाग्रामवरती तर ते खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तर आल्याला पहिलं ते बघतो आणि आज स्टेला आरेवारे बीचवर जातो. आरेवारे बीचच्या जवळपास एखादं हॉटेल रिसॉर्ट वगैरे बघून तिथे राहीन. इथे एक थोडासा छोटासा रस्ता दिसतो आहे, तिथून आय होप जहाजाचं नाही तरी ॲटलिस्ट समुद्राचं तरी दर्शन होईल. लेट सी हाऊ इट गोज. ओके, समुद्र तर दिसतो इथून, जहाजाचं नामो निशाण आहे. अच्छा, तेव्हा मागे येते जहाज येऊन अटकलं होतं आणि सध्या सोशल मीडियावर फेमस आहे. ॲक्च्युली मी ही तर हे आहे तुमचं ते मिऱ्या बीचवरचं जहाज. आता या नदीचं नाव एक्झॅक्ट मला माहिती नाही. आणि तिथे नदीला लागूनच, एक्झॅक्ट नदीला लागून थोडं पाणी वाटलं तर घरामध्ये जाईल एवढ्या जवळ